लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नसरापूरमधील घटनेच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. तर लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका. फडणवीस सरकार कायद्यात करणार बदल. विधी आणि न्याय विभागाला मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नसरापूर अत्याचार प्रकरणावर बारीक लक्ष. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात असल्याचीही माहिती. खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना भेटल्या. नसरापूर प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा. शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याचीही मागणी. तर महिलांची सुरक्षितता झालीच पाहिजे. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. नसरापूर प्रकरणातील आरोपीला हालहाल करून संपवावं. राज ठाकरेंची मागणी. फास्ट ट्रॅक पद्धतीनं कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारनं फास्ट ट्रॅकची व्याख्या सांगावी. राज्यात कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. नसरापूर प्रकरणामध्ये 3 सरकारी वकिलांची नावांची आता शिफारस. तर पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य सरकारला 3 जणांची नावं पाठवली. नसरापूर प्रकरणात अॅडव्होकेट अजय मिसर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. पुण्यातील नसरापूर प्रकरणामध्ये आरोपीच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पुरावे म्हणून वापरली जाणार. सूत्रांची माहिती. तर पुणे ग्रामीण पोलिसांकडून आरोपीच्या कुटुंबियांनी दिलेली प्रतिक्रिया न्यायालयामध्ये सादर केली जाणार. नसरापूर घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू हा ॲस्फिक्सियामुळे झाला. शवविच्छेदन अहवालात ही माहिती समोर. तर श्वास कोंडण्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती. नराधमानं तोंडात सॉक्स कोंबल्यामुळे चिमुरडीचा श्वास कोंडला होता. पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील मुलीच्या तोंडात सॉक्स आढळला. शवविच्छेदन अहवालातही धक्कादायक माहिती समोर. मुलीच्या छातीवर वळ उमटल्याचं सुद्धा शवविच्छेदन अहवालातनं समोर. 4 वर्षांच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या. पुण्याच्या नसरापूर प्रकरणी पोलीस तपासाला आता वेग. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास पोलिसांकडून सुरुवात. विशेष तपास पथकानं महत्वाच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त. तर आरोपी भीमराव कांबळेला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नसरापूर घटनेचा निषेध. तर पोलिसांच्या बंदुका दिवाळीमध्ये टिकल्या उडवण्यासाठी नसतात. ज्योती वाघमारेंची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं की नराधम सुटणार नाही. ज्योती वाघमारेंचं वक्तव्य. तर जळगावच्या पाचोऱ्यामध्ये नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि अखिल भारतीय ब्राह्मण महिला मंडळ यांच्या वतीनं याचा तीव्र निषेध. नसरापूरमधील अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये निदर्शनं. तोंडावर काळी पट्टी बांधून नागरिकांनी निषेध नोंदवला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायदा करण्याचीही मागणी. नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचाराप्रकरणी नाशिकच्या लासलगावात अखिल भारतीय ब्राह्मण समाज आक्रमक. लासलगाव पोलिसांना निवेदन देत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी. जळगावमध्ये 17 वर्ष मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. तर आकाश पाटील असं या गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव. 3 वर्षांच्या चिमुकलीवर आजोबाकडूनच झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये सुद्धा धक्कादायक खुलासा. चिमुकली अवघ्या काही महिन्यांची असतानाच तिला आजोबाकडून शारीरिक यातना दिल्याचं समोर. गेल्या काही दिवसांपूर्वी पुन्हा अत्याचार झाल्यानं चिमुकलीच्या आईने घर सोडलं. पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून मुलीवर अत्याचार. पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना. तर 13 वर्ष अल्पवयीन चिमुकलीवर भोंदूकडून लैंगिक अत्याचार. कासा पोलिसांनी 55 वर्षीय भोंदूला ताब्यात घेतलं. 3 लहान मुलांना रस्त्यावर सोडून आई बेपत्ता. डोंबिवलीमधील धक्कादायक घटना. खाऊ आणायला जाते असं सांगून आई मुलांना रस्त्यावर सोडून बेपत्ता. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांकडून आईचा शोध सुरू. एम.के. स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या सीएम पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी स्टॅलिन यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा स्वीकारला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीच्या आधी नव्या चेहऱ्यांना संधी देणार. दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार. सूत्रांची माहिती. तर पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार. सूत्रांची माहिती. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळवण्यासाठी या ठिकाणी आमदार महेश शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी. महेश शिंदेंवर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. तर पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून भिन्न भूमिका मांडल्याचा महेश शिंदेंवर आरोप. तर निवडणूक आज असो, 5 वर्षांनी असो किंवा मग 10 वर्षांनी, आम्ही बारामतीकर फक्त त्यांच्याच मागे उभे राहणार ज्यांच्या नावात अजितदादा पवार हे नाव असेल.
सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर बारामतीत लागले बॅनर्स. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी टीव्हीके नेत्यांचे प्रयत्न सुरू. टीव्हीकेचे नेते पक्षप्रमुख थलपती विजयच्या निवासस्थानी दाखल. तर विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षाचा 108 जागांवर विजय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात आज दिल्लीमध्ये बैठक. तर भाजप नेते सुवेंदू अधिकारी सुद्धा दिल्लीला येण्याची शक्यता. पश्चिम बंगालमध्ये 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी. पश्चिम बंगालच्या जनतेनं विकासाला मतदान केलं. जनतेनं ममता बॅनर्जींच्या 3rd डिग्री राजकारणाला उद्ध्वस्त केलं. पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयानंतर मंत्री बावनकुळेंची ही प्रतिक्रिया. भाजप 365 दिवस निवडणुकीचा सराव करत असतात. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. तर जेव्हा भाजप जिंकते तेव्हा लोकशाहीसाठी धोक्याची असते, काँग्रेस जिंकते तेव्हा लोकशाहीचा विजय असतो, असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांना डिवचलं. एसआरपीएफच्या परीक्षेमध्ये खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातनं प्रश्न घेतल्याचा आरोप. तर 100 पैकी 85 प्रश्न जशाच तसे. विजय वडेट्टीवारांचा आरोप. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी खेळ सुरू. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सुळेंची मागणी. विकासाच्या राजकारणासाठी खासदार संजय जाधवांनी भाजपात प्रवेश करावा. परभणीचे भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांचं आवाहन. तर ठाकरेंच्या शिवसेनेला भवितव्य राहिलेलं नाही, सुरेश भुमरेंची ही टीका. ठाकरे सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नीची एकनाथ शिंदेंकडून भेट घेत चौकशी. दिना पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाला होता. त्यांच्यावर मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये ठाकरे सेनेच्या महिला आघाडीचं आंदोलन. तर नसरापूर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी. भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची निवड जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे रद्द. उपनगराध्यक्षांकडे आता तात्पुरती जबाबदारी. तर सत्ता बदलाची शक्यता. नगरपालिकेमध्ये सत्ता भाजपकडे जाण्याची सुद्धा शक्यता. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक पश्चिम महाराष्ट्रामध्ये नंबर 1 बँक ठरली आहे. तर बँकेला महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरवर आणण्यासाठी सर्वांनी काम करा. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांची ही प्रतिक्रिया. नंदुरबार शहरामध्ये सुद्धा रिंग रोड तयार करण्याची आमदार चंद्रकांत रघुवंशीची मागणी. तर मागणीसाठी आमदार रघुवंशी हे नितीन गडकरींच्या भेटीसाठी जाणार. दरम्यान शहराच्या पश्चिम भागातनं रिंग रोड झाल्यास वाहतुकीची समस्या सुटणार. पुण्यात मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाकडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाला देखील बॅटनं मारहाण. पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. अहिल्यानगरमध्ये दाखल केलेला गुन्हा पुणे पोलिसांकडून वर्ग. तर विजय कारंडे असं स्वीय सहाय्यकाचं नाव असल्याची माहिती. पुण्याच्या शिरूरमधील टाकळी हाजी पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. तर तक्रार दाखल न करण्यासाठी पोलिसांनी पैशांची देवाणघेवाण केल्याचाही आरोप. एका तरुणानं केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ. चाळीसगावात तरुणीला ब्लॅकमेल करून लाखोंची खंडणी उकळणाऱ्याला आता तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल. तर व्हिडिओ कॉलवरील खासगी फोटो आणि व्हिडिओजच्या आधारे ब्लॅकमेलिंग. संशयित आरोपी यश महेंद्र जैनकडून वारंवार पैशांची आणि शारीरिक संबंधांची मागणी. लग्नात वऱ्हाडी बनून चोरट्याची एंट्री. नवरीचे 1 तोळ्याचे गंठण आणि रोकड लंपास. तर छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरातल्या तिरुमला मंगल कार्यालयामध्ये घडला प्रकार. घटनेचा सीसीटीव्ही आला समोर. नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला कठोर शिक्षा करा. आरोपीच्या बोरमधील साळवडे गावच्या ग्रामस्थांचं पुणे ग्रामीण पोलिसांना निवेदन. लातूर जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या. प्रियंका चव्हाण असं आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. गोंदिया शहर पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक. तर चोरट्याकडून 2 मोटरसायकल जप्त. तर गोंदियामध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश. आरोपीकडनं लाखोंचा मुद्देमाल जप्त. चाकूचा धाक दाखवून आरोपींनी मंगळसूत्र लुटलं होतं. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं आरोपीला ठोकल्या बेड्या. वर्ध्यातील रामनगर परिसरातील चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांकडनं छडा. तर चोरी प्रकरणी 2 जणांना अटक. आरोपीकडनं कार, मोबाईल, रोख रकमेसह 6 लाखांचा मुद्देमालही जप्त. बीडच्या गेवराई शहरामध्ये मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण. जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महापुरुषांचे मध्यरात्रीच्या सुमारास पुतळे बसवण्यात येत असल्यानं प्रशासनाची मात्र दमछाक. नागपुरात घरफोडी करणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई. गुन्हे शाखेकडनं एका आरोपीला अटक. तर आरोपीकडनं 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईची गंभीर समस्या निर्माण, तर अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल संपल्याचे बोर्ड्स लावले, तर ट्रान्सपोर्टच्या ट्रकच्या लांबच लांब रांगा, आखाती देशातील युद्धाचा जिल्ह्यात फटका. जालन्यामध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी, तर जालना संभाजीनगर मुख्य मार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याचं समोर, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी. बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलची दुरावस्था, मागील 5 वर्षांपासून स्विमिंग पूल बंदच. स्विमिंग पूलच्या ठिकाणी गवत वाढलं असून फरशी तुटली आहे. स्विमिंग पूलकडे जिल्हा क्रीडा विभागाचं दुर्लक्ष. पुण्यातील भोर रामबाग रस्त्यावर एसटी बस आणि इको कारची समोरासमोर धडक, अपघातामध्ये कारमधील एकाचा मृत्यू, तर इतर प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यामध्ये जनगणना 2027च्या नावाखाली सोशल मीडियावर बनावट अर्ज व्हायरल, नागरिकांची दिशाभूल होत असल्याचं समोर. हा फॉर्म पूर्णपणे फेक असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट, तर जिल्हाधिकारी योगेश कुभेजकर यांच्याकडून नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन. हिंगोली शहरासह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस, तर हवा सुटल्यामुळे शहरातील चौकाचौकात लावलेले बॅनर्स फाटले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सर्वांचीच धांदल. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये खरीप हंगाम कृषी विभागामार्फत जोरदार तयारी, तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन सुपीकता निर्देशांक मृदा तपासणीचा कार्यक्रम 9 गावांमध्ये संपन्न. 750 शेतकऱ्याचे माती नमुने काढण्यात येणार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदा 7,36,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन. यंदा सोयाबीन आणि कापूस या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होण्याचीही शक्यता. वर्धा जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हामुळे काही ठिकाणचे गाव तलाव कोरडे, तर काही गावं तलावांच्या पाणी पातळीत घट, जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती. परभणी जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हाचा टोमॅटो पिकाला फटका, उन्हामुळे टोमॅटो करपून जात असल्यामुळे शेतकरी अडचणीत, तर जिल्ह्याचं तापमान 43 अंशांवर. राज्यामध्ये उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट, 1 मार्चपासून ते 3 मेपर्यंत राज्यामध्ये एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण. आठवड्याभरात रुग्णसंख्या तिपटीनं वाढल्याची माहिती, तर 3 संशयित रुग्णांचा उष्माघातानं मृत्यू. पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात झालेली घट कायम. सोमवारी कमाल तापमानाचा पारा 38च्या आसपास नोंदवला, मात्र पुढील 3 ते 4 दिवसात कमाल तापमान आणि किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यामध्ये सरबत, सोडा आणि उसाच्या रसाला मोठी मागणी, तर थंड पेयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिंबाचा दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी होत असल्यामुळे भाव वाढलेत. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याचा श्वास कोंडला. एप्रिलमधील 30 पैकी 26 दिवस हवा प्रदूषित. उष्णतेसह धुलीकण, वाहनांचा धूर यासह कारखान्यांचा धूर यानं हवेची गुणवत्ता खालावली आहे. परभणीमध्ये नाफेडकडून अचानक हरभरा खरेदी बंद केल्यानं 2,500 शेतकऱ्यांचा माल पडून. शासनानं नाफेड केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2,90,000 क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड होणार. दरम्यान खरीप हंगामामध्ये कापूस आणि मक्याच्या लागवडीचं क्षेत्र वाढणार. 39,631 क्विंटल बियाण्यांचे कृषी विभागाचे नियोजन. जळगाव जिल्ह्यातील केळीचे दर आता स्थानिक पातळीवरच ठरणार, त्यामुळे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजाराची मक्तेदारी संपणार. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 9 सदस्यीय समिती स्थापन. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्य प्राण्यांसाठी पाण्याची टाक्याची सोय, तर देखरेखीसाठी मचान उभारणी. उन्हाच्या कडाक्यापासून वन्य प्राण्यांना मिळतोय दिलासा. जळगावच्या चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरामध्ये खतांची बेकायदेशीर वाहतूक करत तस्करीचा प्रयत्न. कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई करत 6,33,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा विमानसेवेवर देखील मोठा परिणाम. विमानसेवा सुरळीत राहण्यासाठी विमान कंपन्यांकडून प्रवासी संख्येत कपात. विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांची ही माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गंभीर. जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी, तर काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला. अनेक धरणांमध्ये 50% कमी पाणीसाठा. ठाणे शहरातील देखील पाणी कपातीचं संकट सध्या येण्याची शक्यता. ठाण्यामध्ये 75 ते 70 पाण्याचे टँकर सुरू असल्याची माहिती. ठाण्यातील साकेत परिसरात टँकरच्या लांबच लांब रांगा. बीडमधील ओंकार कारखान्याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थकीत बिलांसंदर्भात दिलं निवेदन. 8 तारखेपर्यंत ऊस बिलाचे पैसे न दिल्यास कारखान्याला टाळं ठोकण्याचा दिला इशारा. थँक्स टू
मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.